कशी देणार नेत्यांच्या मुलांना तिकीट द्यायची म्हणजे बाकीच्या काय सतरांच्या उतरायचं देते का मुलांना दिली तरी मुलं संधीला विकासच करत नाही ते ना. यांच्याच बाडकावांचा हात असतात डोक्यावर यांच्या. आम्ही विकास करतोय आम्ही तालुक्याला दाखवायला आम्ही वेगवेगळे आतनं तर एका ताटात जेवतात हे सर्वसामान्य माणसांनी पण समजून घेतलं पाहिजे. विकास नाही काय नाही आता होत. बघा आता विकास कसा होत नाही. आता- एकत्र आल्या विकासाचा आता विकासाचा भाजपनेच हाती घेतलंय. आता जनता कशी आहे आता पुढारी कसा जनतेला हाताळतो त्यानुसार होणार सगळं. आता कधी आता भरणे मामांना हर्षवर्धन पाटील एकत्र असू झाले. द्या ना त्यांचं सुद्धा ऐकणार नाही ती 10 मिनिटाला प्रत्येक महिन्याच्या इलेक्शनला ती बदलते ती. एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या स्टेजवरती टीका केल्या आणि आता मात्र एकत्र आले. कशासाठी आले? स्वतःच्या स्वार्थासाठी. कुठेतरी ज्यांनी पक्षासाठी 25 वर्ष घालवली 30 वर्ष घालवली त्यांना तिकीट द्यायच पाहिजे. द्यायला पाहिजे. जनता काय 500 रुपये स्वार्थ साधणारच आहे की 500 रुपयात होतंय का राव? 100%. जनता 500ची मालक आहे दुसरं कशाची मालक नाही. जनता मतदार ही 500 रुपयाचा मालक आहे. नाही ना माझं तर म्हणणं आहे, सगळ्यांनी पाळावं नेते मंडळाचं पोरांना. ए बाबा ए लय खोलात नको जायला. चला मित्रांनो, पानांच्या निमगाव जे आहे इंदापूर तालुक्यातलं त्या ठिकाणी आलोय. आठवडा बाजार आहे. पहिल्यांदा आठवडा बाजार दाखवू आपण. ये इकडं. तालुक्यातला जे मोठे मोठे आठवडा बाजार आहेत त्या आठवडा बाजारापैकी हे मोठा आठवडा बाजार हा एक आहे. आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आता निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे जे कट्टर विरोधक होते एकमेकांचे ते एकत्र आलेले आहेत. आज या बाजारात आपण जनसामान्य लोकांना विचारणार आहे की हे नेते मंडळी एक आले, तुमच्या मनात का आहे? जनता एक होईल का? हा हाय व्होल्टेज प्रश्न घेऊन आज आलोय. हा प्रश्न जसा जनतेसाठी महत्वाचा आहे तसा या नेत्यांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. कारण यातून काय निघतंय, कुणाच्या बाजूने जनतेच्या बाजूने प्रश्न उत्तर येतात का नेत्यांच्या बाजूने, हे खरं तर पाहण्यासारखं आहे. आणि निमगाव केतकीतच का आलो, या ठिकाणी बेधडक लोक बोलतात. ह्याच्या अगोदर आम्ही अनुभवलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी आलोय. आपण चालू करू. बाबा कुठले तुम्ही? कुठलं? बोतंडीच आहे का? ऐका की आता हे हर्षवर्धन पाटील दत्तात्रय मामा भरणे हे सगळे नेते मंडळी एक झालेत. जनता त्यांचं ऐकल का आता? नाही ऐकणार. का नाही ऐकणार? ते पहिले विरोधात होते, हा. आता एकत्र कसे काय झाले? मग आता कार्यकर्ते ऐकतील का त्यांचं? नाही ऐकणार. मग त्यांनी एकत्र यायचं नाही, विकासासाठी एकत्र आले. विकासासाठी आले पण ते ह्याच्या माघारी विकास कुठे गेला? बर चला असू द्या. जास्त खोलात नाही विचारत तुम्हाला. असू द्या. का हसताय तुम्ही? नाही 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 तुम्ही हसताय. तुम्ही ऐकलंय इथून ऐकलंय. बरं जाऊ द्या. मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. एका ओळीत उत्तर. नेते मंडळी तालुक्यातली एक झाले, खाली जनता एक होईल का? नाही होणार. का नाही होणार? कळते लोकांना ना ही पैशासाठी एकत्र होतात. लोकांना पैसे पाहिजेत. पण नेत्यांची मुलं पण आता उभं राहिलेत म्हणल्यानंतर त्यांना निवडून देतील की लोक? कशी देणार नेत्यांच्या मुलांना तिकीट द्यायची म्हणजे बाकीच्या काय सतरांच्या उतरायचं का? बर मग बाकीच्यांनी सतरांच्या उचलायच्या का? बाकीचे तिकीटवाले आहेत का नाही ते त्यांना तिकीट द्यायचे बाकीच्यांना. पण आता ही सगळी एकत्र आलं म्हणल्यानंतर हे सगळ्यांचा मताधिक्य राहणार ना. नाही ना माझं तर म्हणणं आहे, सगळ्यांनी पाळावं नेते मंडळाच्या पोरांना. बापरे बाबा ए लय खोलात नको जायला. आपल्याला फक्त नेते मंडळी एकत्र येतील का असं विचार. काय गाव कुठलं? गाव निमगावच. बरं आता हे सगळे नेते मंडळी एक झाले, जनता ऐकल का नेते मंडळींचं? नाही ऐकणार. का बरं? नाही ऐकत. तसं कसं राव? आता नाही ते काय आले की ऐकत राव. सगळे. नाही सगळं ऐकत आता सगळं झालं की आता मिटलं की सगळं. नाही ऐकत. सगळं मिटलं की? नाही मिटलं. नाही मिटलं. नाही मिटलं म्हणतात. नेते मंडळी एकत्र आले ते आता अहो. सगळे मिटाय पाहिजे की. मिटल पर आता आमदारकीला मिटायचं. आता काय भेटतंय? आमदार केला आता ती काय दोघं एकत्र हा? होतात की कसं? नाही ना, आमदारकीला कशी दोघं एकत्र होणार नाही. बरं आताच्या मुद्द्यावर बोलू. आता हे सगळे एकत्र आलेत, विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेत. विकास नाही काय नाही आता होत. बघा आता विकास कसा होत नाही? आता- एकत्र आले विकासाचं. आता विकासाचा भाजपनेच हाती घेतलंय सगळं. बर हा बरं. विकास काय होत नाही आता यांची ज्याने. आता त्यांनी मुलांना संधी दिली. प्रत्येक नेत्याने आपापल्या मुलांना संधी दिली. अहो ते तर फारच चुकीचं केलंय ह्यांनी. बर सगळी जनता नाराज आहे ह्यांच्यावर. खरं आहे का हे? 100% बरोबर आहे. काय म्हणतात तुम्ही सांगा. ए, नाना, तुम्ही सांग की. सांगा की. असू दे चला. हे इकडे या इकडे. हो काका कुठलं गाव आहे? पिटकेश्वर. तुमचं कुठलं आहे? पिटकेश्वर. ऐका की आता तुमच्या तालुक्यातले सगळे नेते मंडळी एक झाले, खाली जनता त्यांचं ऐकल का? नाही जनता काय निष्ठावंत आहे ती नाही ते ऐकणार. बर अजिबात सुद्धा जाणारच नाही ती म्हणणार आमचा पक्ष आहे, आमचा नेता आहे, त्याच्याकडे ती राहणार. हा
हा. बाकीच्याकडे नाही ती जाईल. पण नेता म्हणजे आता भरणे मामा हर्षवर्धन पाटील एकत्र असू झाले. द्या ना, त्यांचं सुद्धा ऐकणार नाही ती 10 मिनिटाला प्रत्येक महिन्याच्या इलेक्शनला ती बदलते ती. बर लोक बदलत नाही. लोक नाही नाहीत बदलत बदलत नाही जनता निष्ठेची आहे. जनता निश्चित आहे हो. पुढारी वर्षाला बदलतोय. खरं जनता चांगली आहे. वर्षाला पुढारी पक्ष बदलतोय. पुढारी चांगलं नाही, ह्याला पुढारी चांगलंच पाहिजे तर तेव्हा जनता स्थिर राहणार आहे. पण आता दोघं एकत्र झाले म्हणल्यानंतर मग पैशासाठी सावरात आहे यांचा आणि ही काय आहे तेव्हा? आपण मुलांना पण संधी दिली ना विकासासाठी अहो, त्यांनी. कशाची मुलं निवडून येते ती का? मुलांना दिली तरी मुलं संधीला विकासच करत नाही ते ना. यांच्याच बाडकावांचा हात असतात डोक्यावर यांच्या. हा. आम्ही विकास करतोय आम्ही नाही विकास झाला की पण विकास झालाय, विकास केलाय ती त्यांनी. सगळा केंद्राकडूनच निधी येतोय आणि विकास होतो. ही काय प्रपंचातलं कोण कोणाच्या घालतंय का मला सांगा बघू. ओ बाबा थांबा, ऐकायचं अहो ऐका की अहो थांबा. अहो नेते एक झाले तुमच्या तालुक्यातली, मग कार्यकर्ते एकत्र येतील का एवढंच सांगा की. नेते एक झाले, कार्यकर्ते एकत्र येतील का? नाही सांगता येत. नाही सांगते. कुठलं गाव? पिटकेश्वर. पिटकेश्वर. मग काय म्हणत आहे तुमच्या, कुणाला निवडून द्यायचं ह्यावेळेस? तसं नाही मी सांगू शकत. नाही सांगू शकत. हुशार बाबा आहेत, हुशार. थांबा, अहो थांबा की जरा. आता नेते मंडळी एक झाले सगळे हा. तालुक्यात. हा. मग आता ही जनता, खालची जनता नेत्यांचं ऐकतील का? काय वाटतं बरं? नाही ऐकणार नाही. का बरं? आता कारण सगळे नेते एक झाले की. आतापर्यंत एकमेकांसाठी इतका विरोध केला, बाबा थांबा की 2 मिनिटं आलो तुमच्याकडे. एकमेकांसाठी इतका विरोध केला आणि आता एकत्र येतात म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठीच एकत्र असं येतात. कसं विकासासाठी एकत्र आले असं कोण म्हणतो? दोघांचं स्टेटमेंट आहे विकासासाठी एकत्र आलोय. पण स्वतःच्याच पोटावर डाळ ओढून घेणार ना. कसं काय? मग काय आतापर्यंत एकत्र आले नाहीत. एकमेकांच्या विरोधात एकमेकांच्या स्टेजवरती टीका केल्या आणि आता मात्र एकत्र आले. कशासाठी आले? स्वतःच्या स्वार्थासाठी. दुसरं काय तेव्हा? बर, म्हणजे त्या नेत्यांचं लोक ऐकणार नाही असं. अजिबात नाही. निर्णय चुकीचा झाला का मग एकत्र येऊन? हो आयला एकदम. हे निमगाव अवघड आहे बा. निमगाव काय त्यांची प्रतिक्रिया काय देतील काय सांगता येत नाही. थांबा की, थांबा राव. मामा गाव कुठलं? मामा गाव कुठलं? गाव कुठलं? ऐका की, तालुक्यातली सगळी नेते मंडळी एक झाले आता. भरणे मामा, हर्षवर्धन पाटील साहेब. जनता आता त्यांचं ऐकल का? आता मग कुठं कुणाचं ऐकणार? एक झालेत म्हणजे त्यांचंच ऐकणार ना. बर, त्यांनी त्यांच्या मुलांना संधी दिली, उमेदवारी दिली, पटलं का? मग आता तसंच आहे, जसं झाला त्याला कुणाला पुढे नका वाटते का? बरोबर आहे का? बरोबर आहे, असू द्या. बरोबर आहे. बरोबर आहे. या इकडे. सगळ्यांना विचारतो की. मामी काय चाललंय? मला कशाला? नाही ऐका की, सगळे नेते मंडळी आता एकत्र झालेत. हा, जनता त्यांच्या मागे जाईल. जाणार ना भरणे मामामुळं. भरणे मामामुळे हा, बरं. 100% 100% झाला. चला, एक तरी प्रतिक्रिया पॉझिटिव्ह आली ह्या नेत्यांनी मंडळींच्या माध्यमातून. भरणे मामाने विकास केला ना. हा, 100% केला. 100% केला. चला, अशा पद्धतीने बघा हे चाललंय आता. हे या इकडं. काका काय म्हणता? आता ही सगळी नेते मंडळी एक झाली की तालुक्यात. चांगलं आहे की मग जनता आता त्यांचं ऐकल का? ऐकल की. ऐकल का? हो, मग आता ह्यांनी आपापल्या मुलांना उमेदवारी दिली, पटलं का? चांगलं आहे. मुलांना दिली, पटलं का? हा, गाव कुठलं? जंक्शन. जंक्शन. चला बघा, ही एक दोघ जण तर पॉझिटिव्ह दिसले. कुठलं गाव आहे? गाव तर सांगा की. पिटकेश्वर. सगळी नेते मंडळी एक झाली आता जनतेचं काय आहे का? एकत्र येतील का? काय सांगता येत नाही वरचं. हा? नाही सांगा सांगता की मनातलं. काय सांगायचं? हसतंय तुमचं गाला जे हसणं मला सगळं सांगून जातंय. काय सांगायचं. बरं, जाऊ द्या. ह्या लोकांनी आपापल्या मुलांना संधी दिली. काय वाटतं, द्यायला पाहिजे का कार्यकर्त्यांना द्यायला द्यायला पाहिजे? पाहिजे मग काय आता. कुणाला द्यायला पाहिजे? मुलांना द्यायला पाहिजे का? मुलांना द्यायला पाहिजे. मग काय नेत्यांच्या मुलांना द्यायला पाहिजे. नेत्यांच्या नाही म्हणजे जे समाजात आता जे नवीन जे काय उभा राहतात उमेदवार, त्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे. उमेदवारांना संधी दिली म्हणजे ही कुठेतरी खटाकलंय वाटतंय. मग काय खटाकल्यासारखंच आहे ते. बोलले शेवटी. चला मामा, असू द्या की, आम्हाला काय तसलं बाकीचं काहीच विचारायचं नाही निवडणुकीचं. आम्हाला काय विचारायचं, ही नेते मंडळी आता एक झाले, कार्यकर्ते त्या मनाने एकत्र होतील का? मनाने होतील की. होतील ना. बरं, 100%. मग ह्यांनी मुलांना संधी दिली, आपापल्या मुलांना संधी दिली. प्रत्येकाला वाटतच की. बर, कार्यकर्त्यांना द्यायला पाहिजे होतं का नेत्यांच्या मुलांना द्यायला पाहिजे होतं? कार्यकर्त्यांना द्यायलाच पाहिजे होती, पण आता नेत्यांना दिली. कार्यकर्त्यांना द्यायला पाहिजे द्यायला एवढं तर पाहिजे पटतंय का होती. नाही? हा, वादच नाही.
असू दे. हे कुठं गर्दी आहे बघ, त्या बाजूला जाऊ आता. व्हिडिओ चालूच राहू दे. हो 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 या. हो का हो मामी, काय चाललंय? हा तुम्हाला बरं आहे आपलं? हा मला बरं आहे. तुम्हाला काय आहे? आता सावलीला आहे की. हा बरं आहे का की? एका गोष्टीसाठी आलोय. आता नेते मंडळी सगळी तालुक्यातली एक झाली की. आमचीच आहेत नेते मंडळी. हा मग आता कार्यकर्ते एक होतील का तशी? आता तुम्ही ठरवायचं सभासदांनी. मी कसं ठरवणार? तुमचं काय टीव्हीत बोलायला तयार नाहीत. ए मित्रांनो थांबा, ए मित्रांनो थांबा 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 थांबा. आलो ए मित्रांनो थांबा. अबे ताई, मला बघून पळायचं नाही अजिबात. तुमच्यापेक्षा जास्त वेगवान मी पळतो. नेते मंडळी तालुक्यातली एक झाली सगळी. काय वाटतं, तालुक्यातली नेते मंडळी एक झाली, खालचे कार्यकर्ते तेवढ्या मनाने एकत्र होतील का? होतील काय 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 नाही होणार, असं होणार काय वाटतं? 50%. बर, दुसरा प्रश्न. सर्व नेत्यांनी आपापल्या मुलांना तिकीट दिलं, दिलंय. योग्य वाटतं का? मनापासून नाही, आता सांगायचं, कसं आहे? अजिबात नाही. जो वीस योग्य की अयोग्य? अयोग्य आहे ते. बर, संधी जो कुणाला प- द्यायला पाहिजे? म्हणजे जे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांना संधी द्यायच पाहिजे होती. द्यायला पाहिजे. म्हणजे ही कुठंतरी ज्यांनी पक्षासाठी 25 वर्ष घालवली, 30 वर्ष घालवली, त्यांना तिकीट द्यायच पाहिजे होतं. द्यायला पाहिजे होतं. हा. मग दिलं गेलेलं नाही, आता काय नाही. करायचं? आता त्यांचा लोक प्रश्न काय करतील? चला, कसा, तो लोकांचं नाही सांगू शकत, जनता आहे शेवटी. तुमच्या मनात आहे की तुम्हाला त्यांना संधी नव्हती द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. चला असू दे, एवढं जरी आलं तरी भरपूर झालं. कुठलं गाव कुठलं? निमगाव. आता ही सगळी नेते एक झाली, कार्यकर्ते होतील का एक? होतील का? ही आता संधी दिली नेते मंडळीने आपापल्या लेखांना, योग्य आहे का? योग्य असो नसो हा. एकी तर राहते ना. एकी राहते. बर बर बर. मग ह्यांना संधी हुकती ना, पण कार्यकर्त्याची संधी हुकती की? नाही मग आता काय त्याला आहे का मुद्दा? आहे का? पण मुद्दा आता काय सांगायचा आहे. लोक हसून घालवतात, पण लोकांच्या मनात वेगळं आहे. ए मित्र, ए काय घेताय लागा? काय घेताय सांगा की. पिशव्या घेताय? फोन चालू आहे का? लय अर्जंट आहे का? तोवर ह्यांना बोलतो, अजिबात जायचं नाही कुठं. बरं आहे का? या तालुक्यात काय झालंय माहितीये का? सगळे नेते एकत्र आले आता. कार्यकर्ते येतील का तेवढ्या मनाने एकत्र? आता गाड्या कार्यकर्ते तसं काय सांगावं? का बरं? काय नेत्यांनीच असं केल्यामुळे आता कार्यकर्त्याचं काय सांगता येत नाही. नाही सांगतात. तुम्ही लय हसताय, तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही सांगता येत नाही. कार्यकर्ते एकत्र येतील का एवढं सांगा. तुमचं हसणं मला सगळं सांगून जाते. ह्यांना सांगा फक्त. नाही सांगता येत नाही. नाही सांगतात. मग नेते मंडळीने आपापल्या मुलांना तिकीट दिलं, योग्य आहे? आणि आता सर्वच संस्थेत मुलांना तिकीट दिलं, त्यांनी योग्य आहे? आता बऱ्याच जणांना वाटतंय अयोग्य आहे. हम्म. पण काय जणांचं जे आहेत नेते मंडळीकडनं त्यांना जरा वाटतंय केलं ते चांगलंच केलंय. बर, चला असू द्या. तसं प्रेम आहे हा. लोकांचं, बर आहे का नाही? आहे माणसं आडून. थांबा 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 थांबा. काय काय आणले? काय आणलंय? काय नाही काय काहीच नाही ह्याच्यात. मग काहीच मोकळं- नाही ट्रे मध्ये. मग मोकळं चालवणार ना. आता थांबा की. आता तालुक्यात काय झाले, सगळे पुढारी एक झाले. खालची जनता एक होईल का? पुढाऱ्यांच्या मागे जाईल का जनता? आता कसं आहे, आता जनता कशी आहे, हा. आता पुढारी कसा जनतेला हाताळतो त्यानुसार होणार सगळं. आता काय सद्यस्थिती आहे? आता सध्या कसं आहे, जसं वरच्यांनी खालच्याला कसं हाताळलं हा. हे तर गोष्ट माने, तसं आता मधली बरोबर खालच्याला हाताळणार आहेत ना. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय सांगा. नेत्यांचं ऐकतील का नाही एवढं सांगा. चला. काय काय नेत्यांचं खालची जनता ऐकल का नाही? नेत्याचं ऐकावंच लागणार आहे ना काही बर बर बरं. आता सांगा, आता ही सगळी नेते मंडळीने आपापल्या मुलांना तिकीट दिलं, हा. योग्य वाटतं का? आता काय करा माहिती का, त्यांना यांचीच मुलं आणायची आहेत ना निवडून, हा हा. दुसरं कोणाला आणायचंय तेव्हा? मग आता ती कार्यकर्त्यांना संधी नकोय का? नाही ना, मग संधी नाही. मग कार्यकर्ते असेच मध्ये ना, हा तुला देतो म्हणून माझा करतो पोरगा उभा म्हणून. हा हा हा. कसं झालंय, कुठली गोष्ट कशी आहे माहिती दादा, विचार करा. फक्त म्हणायचंय आम्ही विरोधात आहे, पण विरोधात कोण कोणाच्या नाही. फक्त पद आपल्या घरात कसं राहील ही फक्त बघायचं, दुसरं काय नाही. बर, म्हणजे झालंय बरोबर वाटत नाही का? काय वाटतं? काहीच वाटत नाही व्यवस्थित. म्हणजे कसं स्वार्थ करता सगळं चालू आहे. सगळे स्वार्थ करतात. हा. आता जनता काय करेल? जनता काय 500 रुपये स्वार्थ साधणारच आहे की. 500 रुपयात होतंय का राव? 100%. जनता 500चीच मालक आहे, दुसरं कशाची मालक नाही. जनता मतदार ही 500 रुपयाचा मालक आहे. चला असू द्या. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. चला. हा. ए, कुठलं गाव कुठलं? अरे थांबा गेला का 2 मिनिटं ऐका की. अरे 2 मिनिटं ऐका तरी. बोलायला काय का भीती वाटते कुणाची तुम्हाला? मला दुसरं काय विषय सगळे काय वाटतंय आम्ही नंतर सांगतो, कॅमेरा बंद झाल्यावर सांगतो. ऐका, आता ही नेते मंडळी सगळी एक झाली, कार्यकर्ते एक होतील. होतील. तुम्हाला काय वाटतं?
आता सांगितलं भावाने होता म्हणजे भावानी सांगितलं बर. आता मग ह्या नेत्यांच्या मुलांना तिकीट दिलं जाते, 3 तिकीट नेत्यांच्या मुलांना, ती योग्य वाटते? काय आता आता सांगा की. नाही आपल्याला काय ह्यातलं नॉलेज नाही बरं का. नाही एवढं काय आता हा? काय योग्य सांगते वाटते? नाही 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 की. नाही योग्य वाटत. बरं असं चला या इकडं. अजिबात व्हिडिओ बंद करू नको. ही निमगाव आहे, निमगाव सब कुछ बोलतीये. काय काय चालवलं ते? पेट्रोल चालवलं थांबा गाडी बंद करू. 2 मिनिटं अहो, किल्ला घे. 2 मिनिटं थांब. घेतला नाही. अरे कुठलं गाव आहे? अरे गाव कुठलं आहे सांग की. नेमसाखरच आहे मी. निमसाखरच विचारायचंय मला. अरे नेते मंडळी नको, झाली, नको, नको. कार्यकर्ते एक झाले. नको, अहो, थांबा ही दहशत आहे, ही दहशत आहे नेते मंडळी. सर्वसामान्य माणूस व्यक्त सुद्धा व्हायला तयार नाही. आता काय म्हणायचंय? नेते मंडळी एक झाली, आता कार्यकर्त्यांचं काय? चांगलं झालं की चांगलं झालं ना? लय चांगलं झालं. बर. आता ह्या नेते मंडळांच्या मुलांना तिकीट दिलं, कार्यकर्त्यांची मुलं आता नाही ना तिकीट. मग कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना दिलंय की नेते मंडळींना द्यायला पाहिजे. ह्यांना तिघांना तिकीट द्यायला पाहिजे असं आहे का? कोणत्या देवांना? तिन्ही कार्यकर्त्या नेत्यांच्या मुलांना तिकीट देणं योग्य वाटतंय का? हो योग्य वाटतंय. योग्य वाटतं. आता धन्यवाद. कुठलं गाव आहे? कवठळी. कवठळी. ओके या. परत आला वीर. कुठलं गाव? बेलवाडी. नेते मंडळी एक झाली वर, कार्यकर्ते होतील? कार्यकर्ते नाही होणार. आता पण ही किती जरी सर्वसामान्य माणसांनी भांडणं केली तरी वरती एकच असतात कायम. नुसतं गावाला दाखवायला असतं, बर. तालुक्याला दाखवायला आम्ही वेगवेगळे. आतनं तर एका ताटात जेवतात. हे सर्वसामान्य माणसांनी पण समजून घेतलं पाहिजे. आता समजलं की लोकांना का नाही वाटत? आता समजून काय करायचं? इतके दिवस समजलं का? मग आता ही सगळी नेते मंडळींच्या पोरांना तिकीट दिली यांनी, नेते मंडळींनी. योग्य वाटतंय? अजिबात नाही. कोणाला संधी पाहिजे ती? जे तुमचा कार्यकर्ता काम करतोय त्याला संधी पाहिजे होती. संधी पाहिजे ते बघा. या पुढं या. ओ कुठलं गाव आहे? हा? थांबा की राव 2 मिनिटं. दोघं आले ती. हा? आता ही कार्यकर्ते एकत्र येतील का नेते मंडळी एकत्र आलेत? शॉर्टकट मध्ये सांगा. कार्यकर्ते एकत्र येतील का? आता नेते तर आले की वर. नेते मंडळी येतील पण कार्यकर्ते धुसफूस करणारच आहेत. करणारच आहे. तुम्हाला काय वाटतं? हा? काय नाही वाटत असू द्या. हिथं अडवून आम्ही एक प्रश्न विचारतोय सगळ्यांना. कार्यकर्ते एकत्र येतील का आता नेते मंडळी वर आले एकत्र? कार्यकर्ते का? हा, तालुक्यातले कार्यकर्ते एकत्र येतील का नेते आले की वर एकत्र? म्हणजे त्या गटावाईज येतील एकत्र असं काय? बर. नेते मंडळींच्याच पोरांना तिकीट आहेत आता, ही योग्य वाटतंय का? कोणतं? नेत्यांच्या मुलांनी तिकीट घेतली जेडपीची आता हा पंचायत समिती, योग्य वाटतंय? हा, योग्य आहे काय तो? योग्य. कार्यकर्त्याला संधी मिळायला पाहिजे का नाही? मिळायला पाहिजे. आहेच की आता ते. असू द्या जाते लय असू द्या. गाव गाव तर सांगा की फक्त. लाखेवाडी. लाकेवाडी. अरे वा. डोले सरांच्या गावचं आहे. थांबा की मग बोला की थोडं. कसं काय डोले सरांचं वातावरण? आहे बरं आहे. चांगलं आहे ना? बरं. वर नेते मंडळी एक झाली, खाली कार्यकर्ते येतील का एक? काय प्रत्येकाने वैयक्तिक लोकांचा प्रश्न आहे आता काय आपण बोलाव्यात. थांबा थांबा थांबा. कुठलं गाव? गाव कुठलं? गाडी. गाडी. आता आली ही सगळी नेते मंडळी एकत्र आली, कार्यकर्ते येतील का एकत्र? आलेत की तर कार्यकर्ते बी एकत्रच आहेत की. एकत्रच आहे ते. होईल का? मनापासून एकत्र आहेत का कसं आहे? काय माहिती असं. मामा गाव तर सांगा की. पिटकेश्वरच आहे का? बरं. झालं का? बाजार झाला का नाही? नाही अजून चाललाय बाजार. ऐका की वर नेते मंडळी एकत्र या की इथं या, इथं या. वर नेते मंडळी एकत्र आले सगळे, बर, कार्यकर्ते बर. येतील का एकत्र? नाही येणार. हा? नाही देणार. का बरं येणार नाही ते? आता नेते आले की तुमची सगळी काय मागितली नको एक यायला. महागटली पण येतील की? आता नाही विकासासाठी एकत्र आली. येणारच नाही ती माग. विकासासाठी एकत्र आली की सगळी? नाही देणार. जनता एकत्र येणार नाही. नाही येणार. नाही. कशामुळे नाही येणार? हा. अहो सगळी फुटाफूट झालेली. बर. काय वाटतं तुम्हाला, का नाही येणार? म्हणजे आता लय बोलण्यापेक्षा येणार नाही. विश्लेषण करण्यापेक्षा काय होतंय? हा. काय होतंय? एक मिनिट या की. मस्त या एक मिनिट. हा. काय होतंय की माणूस काय साधी माणसं काय म्हणते स्वार्थासाठी एकत्र येते. हो हो हो. त्याच्यामुळे जनता नाही एकत्र येणार. जनता एकत्र येणार नाही वाटतं. नेते मंडळी एकत्र आले, जनता येईल का एकत्र? अशी हे पाहिजे. यायला पाहिजे. यायला यायला पाहिजे. हा. पण तिकीट नेत्यांच्याच पोरांना द्यायला पाहिजे का कार्यकर्त्यांना द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे. आता काय त्यांचं मन आहे, आता आपण आपलं मन असते. बरोबर. हा चला असू द्या. हा. असू द्या. धन्यवाद. मामा हो काय म्हणता? येऊ का इकडून? असं कुठलं गाव कुठलं आहे? नावी. नावे का? ऐका की आता ही नेते मंडळी एक आली, हा बरोबर. कार्यकर्ते येतील का अशी का? कार्यकर्त्याच कसं आहे आता, ज्याच त्याचा ह्याच्या इच्छेचा. बर. कारण जनता म्हणते की खुश होईल असं वाटतंय थोडं.
तसं नाही काय सांगतायत माऊली. बरं नेत्यांच्याच पोरांना तिकीट पाहिजे. काय मागच्यांना पाहिजे होते ना सगळं मागलीच्या. हा? बाकीच्यांना पाहिजे होते ना मागली. बाकीच्यांना पाहिजे होतं. बरोबर बर 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 चला असं ओ थांबा मगाशी गाडी फास्ट नेली तुम्ही मला बघून आता नाही सोडणार सांगायचं लागतंय आता कार्यकर्ते एक येतील का नेतेवर एकत्र आले येणार की येणार नाही बर तिकीटाचं काय नेत्यांच्या पोरांना तिकीट दिली गेलेली आहेत. आता बघा मग तसं असतं. हा? दोघा हा बघा ह्यांनी सांगितलं होतं काय वाटतं चला पण नेत्याच्या पोरांना करा. बघा मागणं पण तिचा आवाज परत एकदा आहे. हो मामा तुमचं गाव कुठलं या की आपण गप्पा मारू थोड्या काय गाव कुठलं सांगा की पिटकेश्वर नेते एकत्र आले कार्यकर्ते येतील का हा? येतील का भीती वाटते बोलाय सांगायला असू दे चला आता किती वेळ झाला बघ बरं 20 मिनिटं झाली का भरपूर वेळ झाला मग काय महिलांना पण विचारू घेऊ का हो ताई बोला की थोडं आमच्या बरोबर सांगितलं की आता आमच्या मालकाने नाही नाही तुम्ही सांगा की थोडं बर राहू द्या चला या इकडं हो काका काय म्हणता अहो गाव सांगा की अहो गाव तर सांगा की बघा ही दहशत आहे इंदापुरात ही एकत्र आलेली दहशत आहे कोण विरोधात बोलायला तयार नाही पण बस करू आता खूप वेळ झाला ना निमगाव केतकीमध्ये हाय व्होल्टेज प्रश्न घेऊन आलतो 2 हाय व्होल्टेज प्रश्न होते एक हाय व्होल्टेज प्रश्न होता की जनता एकत्र येणार का नेते मंडळी एकत्र आलेत आणि दुसरा हाय व्होल्टेज प्रश्न होता आणि जो प्रश्न नेत्यांना नक्की टोचणार आहे की नेत्यांच्या मुलांना तिकीट देणं योग्य आहे का ही पण प्रश्न त्यांना टोचणार आहे ती लोकांचं काय म्हणणं आहे ह्या बाबतीत हे खरं तर आम्ही काढण्याचा प्रयत्न करत होतो कोणाला व्हिडिओ टोचल आम्हाला काय घेणं नाही जनतेचा आवाजच आम्ही दाखवणार थांबूया इथं आम्ही निमगाव केतकीच्या आठवडा बाजारातून थेट ह्या लोकांना विचारण्याचा आम्ही हे छोटासा प्रयत्न केला